शरीरातली कमजोरी, थकवा किंवा रक्ताची कमतरता जर दूर करायची असेल तर फक्त रोज सकाळी हा एक लाडू तुम्ही दुधासोबत किंवा नाश्त्यासोबत खा. अतिशय हेल्दी असलेले हे शेंगदाणा लाडू कसे बनवायचे ते आपण बघणार आहोत. खूप मस्त लागतात. मुलांना, मोठ्यांना तुम्ही सगळ्यांनाच देऊ शकता. कसे बनवायचे ते बघूया. त्याआधी व्हिडिओ कोणत्याही क्षणी अगदी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याने मला अजून प्रोत्साहन मिळेल तुमच्यासोबत असेच नवनवीन व्हिडिओ शेअर करण्यासाठी. आता गॅसवर एक जाड बुडाची कढई ठेवली आहे. त्यामध्ये मी जवळपास 2 कप शेंगदाणे घेतलेले आहेत. एकदम लो टू मिडियम गॅसवर आपल्याला हे शेंगदाणे भाजायचे आहेत. शेंगदाणे जितके व्यवस्थित आपण भाजू तितकेच लाडूची चव वाढते आणि शेंगदाण्याला तेल सुटल्यामुळे लाडूही वळला जातो. तर एकदम 8 ते 10 मिनटं मी हे शेंगदाणे भाजून घेतले. तुम्ही बघू शकता रंगही बदलला आहे आणि त्याची साल अगदी इझिली निघत आहे. आता हे शेंगदाणे साईडला ठेवूया थंड होण्यासाठी. दुसरीकडे गूळ जो आहे तो मी चिरून घेणार आहे. एकदम पातळ पातळ गूळ आपल्याला चिरून घ्यायचा आहे किंवा तुम्ही याला किसणीने किसून सुद्धा घेऊ शकता. जेणेकरून मिक्सरला जेव्हा आपण ते बारीक करू तेव्हा ते एकदम एकजीव होईल आणि चव सगळ्या शेंगदाण्याच्या ह्याच्यामध्ये लागेल. आता गूळ मी इथं चिरून घेतलेला आहे. दुसरीकडे शेंगदाणे पण थंड झालेत. त्याला हाताने चोळून त्याची पूर्ण साल काढून एकदम साफ करून आपल्याला शेंगदाणे घ्यायचे. हे बघा अशा प्रकारे. आता दुसरीकडे मिक्सरचं मोठं भांडं घेतले. त्यामध्ये आपल्याला क्रमवारे पहिले थोडेसे शेंगदाणे, थोडा गूळ, परत शेंगदाणे, थोडा गूळ असं टाकायचं. जेणेकरून लाडूला एकदम एकसारखी चव येईल आणि लाडू एकदम थोडेसे असे ओलसर बनतील. जास्त कोरडं बनणार नाही. आता हे पल्स मोडवर आपल्याला फिरवायचं आहे. एकदम मिक्सर बारीक करायचा नाही आहे. जर तुम्ही हे बारीक केले तर टाळेला चिकटतात लाडू. त्यामुळे पल्स मोडवर जाडसर आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता ते शेंगदाण्याला किती मस्त तेल सुटलेलं आहे आणि लाडू अगदी छान वळला जातो. आता 2 बॅचमध्ये मी हे वाटून घेतलं होतं. व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आणि नंतर आता याचे लाडू वळणार आहे. बघा लाडू अगदी इझिली वळला जातो आहे आणि मस्त असा लाडू आपला बनलेला आहे. थोडंसं दाणेदार टेक्स्चर याचं असलं की शेंगदाण्याचे लाडू खायला खूप मस्त लागतात. अशाच प्रकारे आपण आता सगळे लाडू जे आहेत ते वळून घेऊया. म्हणजे खूप मस्त असे लाडू आपले तयार होतील. हे लाडू उपवासासाठी सुद्धा चालतात. त्यामुळे तुम्ही हे उपवासाला सुद्धा खाऊ शकता. लहान मुलासाठी तर खूपच बेनिफिट देतात हे लाडू. एकदा मुलांना जर तुम्ही हे खायला दिले तर ते अगदी आवडीने खातील. तर अशा प्रकारे मी इथं सर्व लाडू बनवून घेतलेले आहेत. हे लाडू 1 महिनाभर आरामात टिकतात. कुठल्याही एअरटाईट डब्यामध्ये जर भरून ठेवलं तर अगदी मस्त टिकतात. तुम्हाला मी एक लाडू तोडून दाखवते म्हणजे याचं आतलं टेक्स्चरसुद्धा तुम्हाला लक्षात येईल. तर बघा लाडू किती मस्त झालेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आजचा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.